स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। विघ्नहर्ता ग्रामसंघ प्रस्तुत जागतिक महिला दिनी रणरागिणी 2025 वर्षाचा उत्सव नेरळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला। यासाठी अस्मिता हजारे आणि त्यांच्या महिला वर्गाने स्वतः पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। यावेळी महिलांसाठी खास व्याख्यानातून आजची स्त्री यावर प्रकाश टाकण्यात आला। तर धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी म्हणून मार्गदर्शन देखील करण्यात आलं। खास महिलांसाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून सत्कार देखील करण्यात आला। नेरळ मोहाचीवाडी येथील कार्यालयातील सभागृहात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नेरळ शहरातील 20 महिला मंडळांचा ग्रुप तयार करून 200 महिला एकत्र आल्यात। तर या महिला विविध रोजगाराच्या संधी पीडित महिलांना उभ्या करून देऊन सहकार्य करून सक्षम महिला घडवण्याचं काम करतायत। अस्मिता हजारे आणि त्याचबरोबर आरती दहिवलीकर, सुप्रिया सारंग या महिला आज अनेक वर्ष एक कुटुंब प्रमुख म्हणून स्वतः जबाबदारी घेऊन महिला मंडळासाठी मुख्य भांडवल उभे करण्यासाठी निधी उपलब्ध करून पुढाकार घेताना दिसत आहेत। दरवर्षी जागतिक महिला दिनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून खास महिलांसाठी मनोरंजनाबरोबरच उपयुक्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं। दरम्यान या जागतिक महिला दिनी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी डॉक्टर निकिता शेलार या योगा क्षेत्रातील प्रमुख म्हणून उपस्थित होत्या। व्याख्यानकर्त्या जागृती घुडूप यांना बोलवण्यात आलं होतं। तर लता अविनाश भगत या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात, अशा अनेक रूपी आई बहिणी, मैत्रिणी, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जिच्यामुळे हे जग पाहण्याची संधी मिळाली, तिचा कोणता एक दिवस असू शकत नाही, उलट प्रत्येक दिवस हा तिचा आणि तिच्यामुळेच असतो, असं प्रतिपादन यावेळी व्याख्यात्या जागृती पाटील यांनी केलं। तर आज राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचं उदाहरण देत खऱ्या अर्थानं या महिलांच्या पुढाकारानं सर्व हक्क प्राप्त झाल्याचं म्हटलं। यावेळी डॉक्टर निकिता शेलार यांनी चांगले आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप ही महत्त्वाची आहे। संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, ज्यात फळं, भाज्या, प्रथिने आणि पुरेसे पाणी प्या। रोज महिलांनी अर्धा तास तरी चालावं। मुलांना सफरचंद, केळी, विविध फळं खाण्यास द्यावी म्हणून मार्गदर्शन केलं। यावेळी महिलांसाठी नृत्य आणि खास सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रत्येक महिला बचत गटाच्या मंडळाला विशेष भेटवस्तू देत त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी विविध मंडळाच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, होईल तुझी जरे शोभा बोल जपून शहाण्या, उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।